मला खरंच आठवत नाही ह्या बियांना काय म्हणतात, पण याची भाजी मी दुसऱ्यांदा बनवते. पहिल्यांदा बऱ्यापैकी चुकली होती म्हणून म्हटलं दुसऱ्यांदा आता प्रॉपर बनली की नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला माहित असेल ना याला काय म्हणतात तर मला कमेंटमधून नक्कीच सांगा. हे लायटर मी गेल्या कितीतरी दिवसांपासून यूज करते आणि इतकं युजफुल आहे ना. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा किंवा मी प्रोडक्ट टॅग देखील केलेला आहे. आणि हो, मी काही ज्वेलरीज मागवलेल्या होत्या सार्थ लक्ष्मी अलंकार यांच्याकडून. त्यांचं इंस्टाग्राम हँडल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे स्क्रीनवर शो करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. खूप छान मस्त अशी ज्वेलरी होती. आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे, जसं आपल्याला जे आहे म्हणजे साडीवर वगैरे मॅच करून घ्यायचं असेल. बऱ्यापैकी डिस्काउंट पण त्यांच्याकडे चालू असतो, सो नक्की तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता. चला आता कामांना पुन्हा सुरुवात केलेली आहे. सकाळची सगळी ब्रेकफास्टची भांडी जमा करून ठेवली ती. म्हटलं चला पटपट त्यांनाच आधी वॉश करून. बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तुझ्या मोगऱ्याच्या झाडाला जेवढी फुलं येतात ना तेवढ्या आमच्या झाडाला येतच नाही. तर बघा, थोड्या पाण्यामध्ये ना व्हिनेगर मिक्स करायचं, म्हणजे 2-3 चम्मच व्हिनेगर टाकायचं आणि ते मोगऱ्याच्या झाडाला दर 15 दिवसांनी द्यायचं. खूप छान फुलं येतात. चला आता उरलेली सगळी घरातली कामं मी इथे आवरून घेते आणि लगेच मला स्वयंपाकाला लागायचं होतं. तर अशी काहीशी भाजी तयार झालेली होती आणि छान बनली होती. लवकरच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.